लोहाना लोखंडाना टप्पराना प्लास्टिकाना आहे का काही लोहा लोखंड गिखंड काही प्लास्टिक भंगार गिंगार लोखंड गिखंड काय भाव आहे भाऊ? टप्पर आणि प्लास्टिकचे काय भाव आहेत? लोखंड 21.5 रुपये किलो आहे बाई, टप्पर 32.5 आणि प्लास्टिक 3 रुपये किलो. लोखंडचे भाव तर बाबा 62 रुपये किलो आहेत. हा आणि तुम्ही तर सांगू राहिले 21.5. काय लुटता गरीब आले, काही पुरी देता की नाही आम्हाला? दुकान चालू आहे, हे खर्च आहे का तुमचं? हे घरचं मटेरियल सर्व वाया आहे, लोखंडाचे तुकडे टाकले काही ते कोण घेत असते काय? 60 रुपये किलो काय लुटता का बाबा गरीब आले? आम्हाला काही पुरी देता की नाही? हा काय काय आम्हाला करायला लावता तुम्ही? एवढं मोठं हे वजवा लागते आम्हाला दिवसभर, काही मजुरी गिजुरी काढून देता की नाही? काही काय भांडे कशाला लावता तुमचे? लोखंड आहे बा आपल्या जवळ 40 किलो. 30 न घ्यासान तर घ्या पा, 30 न पुरते मले आणि तुम्हालाही पुरते अर्ध्या भावात. नाही तर आम्ही काही देत नाही बाबा, पटत असेल तर 30 न देतो. 21 नाही बाई. हा अगरबत्तीला टाइम आहे सकून सकून तुला देणार असेल तर दे, इकडे काही पाळू नको बाबा. माझ्या टाइम गमू नको, पण काय लागते मला एकच धंदा नाही आहे तुझ्याजवळ. तू तर एवढा इकडे पाळू राहिली 40 नाही 40 क्विंटल आहे राजवळ चालली काय देणार असेल तर 21 नाही तर काही घेणं नाही चालली कडू. लोहाना लोखंडाना टप्पराना प्लास्टिकाना लोहाना लोखंडाना टप्पराना प्लास्टिकाना. चला लोहाना लोखंडाना टप्पराना प्लास्टिकाना. लोहाना लोखंडाना टप्पराना प्लास्टिकाना. लोहाना लोखंडाना टप्पराना प्लास्टिकाना. पिंकी ते आपल्या घरी ते बकेट आणि ते टपले आणि ते आहे ना ते, हा ते भंगार देऊन देऊ ना आपण. भंगारवाला आला ना, आवाज येऊन राहिला मध्ये भंगारवाल्याचा. हा कसं आपल्या खर्च पैसे होत ना बिचारे, आणि काम धंदे नाही आपल्या घरी. हा कोणी कामाला जायला नाही, सगळे घरात बसतात, कामाला जात नाही. काय वाटतं मग बिचारे? आपण ते भंगार देऊन तेवढं ते पाहिजे वाटते ते आहे की नाही इकला ते बिचारे. हा इकला असेल मला असं वाटते. बाबा ना फोन घे तू आहे की काय, मग घेऊन या बाहेर आपण इकून टाकू. ते कसं आपल्याला खर्च पैसे होतात बिचारा. हा 2 दिवस झाले आपल्याला काही भाजी पाल्याला काही पैसा नाही, हे नाही काही नाही देते नाहीत बाबा आपल्याला काही खर्चाले पैसे घरी. शांताबाई काली राहिले आता. शांताबाईचा आहे वाटते बहुतेक. हा भंगार हे तिने ऐकलं वाटते आवाज भंगारवाल्याचा. बरोबर आहे, आता ते इतके वाटते ना बाई. का शकून तुले मले भंगारवाल्याचा आवाज आला बिचारी इकडे आला का भंगारवाला? हा मले थोडं भंगार आहे माझ्या घरी, ते मला इका लागते. कसे त्याचे पैसे होतात बिचारे खर्चाले, काय काम नाही धंदे नाही, काय करतो बिचारे. अजून सोयाबीन लागायला लय टाइम लय टाइम आहे. तर लोक आपल्याला काही ना काही खर्चाले पैसे पाहिजे. आता माझ्या घरी आता काय 1 वर्षाचा भंगार व्हायला जमा, विकून टाकू बापा. आता काय खर्चाले तर पैसे पाहिजेत जर. हो ना शांताबाई, मला अडीच आवाज आला. हा भंगारवाला बहुतेक येते नाही, रस्ता नाही येतो. पण की आपल्या रस्त्यातून झाला ना, हा रस्ता मी नाही की आपला समोरच्या गल्लीत तो येते आपल्या इकडे ना. मला इकडे बिचारे माझ्या घरी बिले पडले भंगार, तर आता इकडून बोलते काय ठेवलं बोलत नाही आपल्याला ते. लोहाना लोखंडाना टप्पराना प्लास्टिकाना. लोहाना लोखंडाना टप्पराना प्लास्टिकाना. शकुनीला आवाज आला हो, आला दिसून राहिला मला आपल्या गल्लीत येऊन राहिला. हा बरं आला बिचारे. कसं लय दिवस झालं ना माझ्या घरी ते पडलेलं आहे, आणि ते कसं मा पोरगा ऐकतो म्हणते, मग तो पैसे देत नाही ना मले. हा तो खर्चून टाकते. आता त्याचा चालू आहे शिक्षण, आता तो काही देत नाही आम्हाला. त्या भंगाराचे पैसे कसे बाबा माझ्यावर आले तर मी कसं माझ्या घरी चालवतो घर. आधीच काम धंदे नाही. हा भाडं लागते पोराले 20 रुपये रोजचे लागते भाडं. काय करतो मग? आला येऊ दे त्याले. लोहाना लोखंडाना टप्पराना प्लास्टिकाना. थांबा भाऊ, काय किलो आहे भाऊ लोखंड? काही 21.5 रुपये किलो आहे लोखंड. आहे का काही लोखंड आहे का बाई? ते प्लास्टिक असं चालते काय बापा तुम्ही लय निकायच स्वस्त घेऊन राहिले लोखंड. 64 रुपये किलो आहे ना बापा दुकानात. हा आता आमच्या घरी लोवा आणला ना, ते घर बांधणं चालू आहे, तर आम्हाला माहित आहे 64 रुपये किलो आहे ना बापा लोखंड. तुम्ही ते 21.5 रुपये घेऊन राहिले. काय बाबा तुम्ही बी कमी यात घेऊन राहिले. अरे भाई आता कसं आम्हाला बी त्याच्यावर घर चालावं लागते. हा आमचं काय 60 रुपये जाते, आम्हाला त्याच्यावर 5 रुपये शिल्लक भेटतात. तुम्हाला 21.5 आहे तर आम्हाला 25.5 26 नाही आमचं लोक. आमच्या काय काय 60 रुपये 70 रुपये जाते काय? भाऊ वाळा ना थोडं, माझी प्लास्टिक आहे ना, बकेट आणि ते आहेत ना, तुम्हाला देऊन द्या तुम्ही. हा बरोबर सांगा तुम्ही प्लास्टिकचा भाव. हा काय बाबा ह्या गावात सगळ्या बाया काय माझ्या काय काम करणार द्या, तर आम्हाला देता की नाही बाबा? बेकार काम व्हायला बाबा या गावात. भाई तुम्हाला मी आता कसं तिकडे तरी मी लय सांगितलं पाहिजे तुम्हाला, थोडं त्याच्यावर वाढून देतो भाई. हा तुम्हाला 18 रुपये किलो लावतो प्लास्टिक असलं तर सांगा मला. राहतं कसं मला की इथं टाइम मला बरोबर करू नका, मला पुढं गाव फिरायला लागते. असं करायला पुढे आपल्याला की मग बहुतेक आपल्याला प्लास्टिकच द्यायला पुरी नाही, लोखंडाच्या नांदात लागायला पुरत नाही. कोण हे काय नाही, काही 21.5 रुपये म्हणजे काहीच नाही. जाऊ द्या प्लास्टिक द्यायला पुरते का हो. मग प्लास्टिक बरोबर सांगा. प्लास्टिक आहे आपल्याजवळ, माझ्याजवळ आहे बकेट आहे, त्याला यार प्लास्टिकचं पडेल माझं. लोखंड किती देत नाही मग मी तुम्हाला प्लास्टिकच देतो. काय पण भाई मी ह्या पैसे भाव देणार घेणार म्हटलं तुमचं की. हा 18 रुपये किलो त्याच्यावर 1 रुपयाने वाढत नाही. बरं आणतो मग मी. हा सांगा भाई याच्या उद्या पैसे किती लागतात? हा मी की आज काटा आणला नाही सोबत, तर तुम्ही सांगून द्या मला, मी डायरेक्ट तुम्हाला पैसे देऊन देतो उद्या. बाबा रे कसं काय बाबा आहे? हा उजळ असते कुठे लोखंड? काय बाबा आता आम्हाला कसं समजणार हे किती किलो आहे काय? काय बाबा तुम्ही बोलून राहिले? तसं भाई मी काट्यानं मधून घेतच नाही, डायरेक्ट उद्या घेत असतो.
तर बाई तुम्ही हे मी 5 किलो होऊन राहिले समजा, हे 5 किलो मध्ये माझ्या अंदाजानं आहे, तर तुम्ही सांगा काय म्हणणं आहे तुमचं? नाही बाबा, तुम्ही असं कोण करता बाबा? हे 5 किलो थोडी आहे, 10 किलो भरते आहे. पण की माझ्या घरचा माणूस माहिती आहे किती किलो आहे. माझ्या घरच्या माणसानं पहिले भरलं 10 किलो, म्हणजे 7 किलोची नाही. पण नाही, हे माझा अंदाज आहे पुरा की 10 किलो आहे. पण की मग माझ्या घरचा धडा नाही माणूस. सांगा मग घेता का 10 किलोले? नाही ना बाई, तुमच्या घरचा माणूस बरोबर बोलला, 7 किलो म्हणजे 7 किलो असणार आहे, तर 7 किलो असेल बाई हे. 10 किलो तर नाही आहे. पाहा तुमच्या सांगता द्या, मग मी तुम्हाला 20 रुपये लावून टाकतो. पुरते मग आपल्याला समजा आपण 20 7 किलो हो पुरून जाते आपल्याला. काय करता मग? मग बरं घेऊन घ्या ना, मग 20 रुपये किलो घेऊन घ्या मग 7 किलो. बरं 7 म्हणजे 140 रुपये झाले मग आमचे. देऊन द्या मग आम्हाला. तुम्हाला मी पैसे देऊन माझ्याकडे आवाज देऊन द्या फक्त, कसं माझ्या कस्टमर येतात मग. हॅलो आना लोकांना डप्पराना प्लास्टिकाना, ए लो आना लोकांना डप्पराना प्लास्टिकाना. ना बाई, तुमचं हे काय स्टूल आहे आणि टोपल्या जात ना. बरं घेऊन द्या मग तुमचं हे. तरी बाई हे 4 किलो आहे तुमचं हे. नाही ना बापा, हे काय 4 किलो आहे का? तुम्हाला 4 किलो दिसून झालं का? हे बी 8 किलो आहे. कारण की वजन पाना त्या बाईच्या पेक्षा माझ्या जास्त आहे. माझ्या टूल पाणी केवढं आले रे, लहान आहेत काय बापा तुम्ही बी? म्हणजे आम्हाला लुटायला बसले का तुम्ही? अरे बाई, मला पुरलं पाहिजे. आता मी फिरून काय फायदा? मी घाटाचा मला काय धंदा पुरून काय बिचारे? आणि मला अगरबत्तीला टाइम झाला आणि तुम्ही काय बवणीचा टाइम तुम्ही असं करून आले? नाही ना भाऊ, बरोबर सांगा तुम्ही काय तर देतो मी तुम्हाला. आता काय झाले आणलं हे? आखरी तुम्हाला बा 7 किलो घेऊन घ्या. 7 किलो या बाईचं बी 7 किलो भरलं, मला 7 किलो असं आहे. एका बहिणी घ्यायला म्हणजे सगळे एकाच रूल लागते असं व्हायला गावात काय बाबा? बरं ठीक आहे बाबा, तुमचे 140 रुपये. अरे का रे भाऊ, काय किलो लावला रे भाऊ लोखंड? हा फरक आहे बाई, आवाज द्यायचा. बा बरं असे कस्टमर येतात ना मग. तुम्ही दावा चालत देता. बाबा मग फायदा झाला की नाही? काही नाही भाऊ, 21 रुपये लोक आहे, 8 रुपये किलो प्लास्टिक आहे. बरं मग आपल्याजवळ आहे ना, आपल्याजवळ एक पोतळी आहे, ते पूर्ण प्लास्टिकनं भरलेलं आहे. बरोबर सांगून दे गड्या, ते कसं जास्त आहे ते, तरी 8-10 किलो आहे आपलं बी. बरोबर घेऊन या मग, तुम्हाला 20 रुपये किलो लावून टाकतो मी प्लास्टिक. घेऊन या. बरं मग आवाज देतो मग मी. झुमरे रे, अरे ते आपलं ते प्लास्टिकची ते पोतळी घेऊन ये रे, आपण काढली की नाही ते घेऊन ये. आणली का रे झुमरे? बरोबर घेऊन ये जरा का आपण ते देऊन देऊ ना. ते काय करतो ते, नाहीतरी ते इकडे तिकडे कोणी घेऊन जाते वाळक्यातलं, ठेवायला पुरत नाही ना ते. अरे मी आता तुम्हाला पहिले सांगितलं हे ठेवू नका हो, देऊन द्या. हे कोणी आलं वाळके ती एक लांबून आलं ना, कोणी म्हणते कायले पाहिजे असे घेऊन जातात. देऊन द्या हे. बरं हे बी मी समजा की बहुतेक हे 8 किलो आहे राजा. 8 किलो आहे. 20 रुपये किलो 8 म्हणजे 160 रुपये होतात तुमचे. अरे बाबा बरोबर लावणं, काय काय जास्त आहे ना ते, कमी आहे काय? बायनं पोतळी भराय ना, ये ना तुले बरं याचं काय करायला का नाही? पण आपलं जास्त आहे ना प्लास्टिक, एक तर हलकट नाही आहे आपलं. कोण घेणार अजून तू पोतळीत? अरे काय राजा, पाहायचं काय आहे का विषय आहे का काही? मला साधारण 9 किलो घेऊन घ्या म्हटलं. 9 किलो बरोबर होऊन जाते. अरे घेऊन घ्या ना हो राजा, 10 किलो बरोबर होते ना. 200 रुपये देऊन द्या. कसं करा बाबा या गावातलं? आणि काही लोकांनी का भाद्रे आहेत. 9 किलो माणूस झाला हे लोक, बाकीचे लोक जात नाही. अरे काय म्हणतात, गाडीला बोट घालतात काम नाही. 9 किलो माणूस झाला म्हणून तरी 10 किलो आहे काय? अरे घेऊन घ्या ना, तुम्ही घेऊन घ्या ना. पुरते तुम्हाला 200 रुपयाचा पाना किती आहे, वजन पाना किती आहे त्याचं तुम्ही? अरे भंगारवाले बा, ते बरोबर बोलून राहिला झुमरे, तुम्ही घेऊन घ्या. तुम्हाला पुरते ते 11-12 किलो आहे ते. बरं बा घेऊन टाकतो. काय सर या गावात राजा आलो त्यापासून कोणी असं बरोबर बोलत नाही, काही नाही, काहीच नाही, भाव नाही करू देत बरोबर. ठीक आहे मग. चला तर मित्रांनो, आपला एपिसोड कसा वाटला तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. मित्रांनो कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा, याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. जय शिवराज, जय जिजाऊ, जय शंभूराजे.